अरे याच मराठी मुलकामध्ये एक स्त्री मोगलाईच्या पारतंत्र्याची भिंत पाडून स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगते आणि महान परमप्रतापी शिव छत्रपतींना जन्म देऊन येथे 18 पगड जातींचं हिंदवी स्वराज्य स्थापन करते, त्याच म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब. अरे याच मराठी मुलकामध्ये स्त्री जन्म घेते, अखंड हिंदुस्थानवर राज्य करते, हिंदुस्थानच्या प्रत्येक मंदिरावर परत एकदा भगवा फडकवते, त्याच म्हणजे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर. अरे याच मराठी मुलकामध्ये एक मर्दानी जन्माला येते, इंग्रजांसोबत 4 हात करते, स्वतःच्या मुलाला जिवंत पेटून इंग्रजांचे शिरछेद करते, त्याच म्हणजे झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक स्त्री शिक्षणाचा वसा घेते, खितपत पडलेली अज्ञानाच्या अंधारामध्ये स्त्री जात तिला ज्ञानाचा दीपक दाखवते, त्याच म्हणजे स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले. आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या फाटक्या लुगड्यात नेटका संसार करणाऱ्या रमाबाई होऊन गेल्या. मित्रांनो, अशा असंख्य स्त्रिया या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. मी इतक्या साऱ्या व्हिडिओमध्ये स्त्रियाबद्दल का बोलत आहे, कारण की इतक्या महान स्त्रियांचा इतिहास तुमच्या समोर मी का मांडत आहे, कारण की मित्रांनो, आता हा इतिहास किंवा या महान स्त्रियांचा महान पराक्रम इतिहासाच्या पुस्तकातून पानं फाडल्या गेलेली आहेत. कारण की आता आपल्याला मुलांना इतिहास कोणता शिकवायचा आहे, तर शिकवायचा इतिहास आपल्याला त्यांना सैराट, आपल्याला त्यांना इतिहास शिकवायचा आहे धडक, आपल्याला त्यांना इतिहास शिकवायचा आहे सैयारा, किंवा नुकताच आत्ताच घडलेली प्रेम कथा ती आचल आणि सक्षमची द ग्रेट लव्ह स्टोरी. आपण बरेच दिवस झालं बघत असतो की सोशल मीडियावर काम करणाऱ्या प्रत्येक इन्फ्लुएन्सरनं ही लव्ह स्टोरी तुम्हाला शेअर केली असेल की आचल आणि सक्षमची लव्ह स्टोरी बघा कशी होती. त्या मुलीने एका प्रेतासोबत लग्न केलं, प्रेम करावं तर असं करावं. सक्षमला बघा, त्यानं प्रेम केल्याच्या बदल्यात त्याला काय भेटलं, त्याला जिवंत मारण्यात आलं. कोणाचाही जीव घेणं याला मी कधीही समर्थन करत नाही, कारण जे सक्षम बद्दल झालं ते फार चुकीचं झालं. सक्षमची जी हत्या केली त्याला मी कधीही समर्थन करणार नाही, कारण की ही गोष्ट झाली ते चुकीची झाली. पण मित्रांनो, मला बोलायचंय फक्त कोणाबद्दल, आचल बद्दल. मित्रांनो, समजा तुमची एखादी मुलगी आहे, कोणती आई त्या मुलीला 9 महिने पोटामध्ये सांभाळते, तर हाताच्या फोडासारखं सांभाळते, हाताचा पाळणा करते, बाप तिच्यासाठी रात्रंदिवस झटतो, आणि ती मुलगी 18-19 वर्षाची झाल्यानंतर कोणाचा जरी हात धरून पळून जाते किंवा कोणातरी एखाद्या दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेम प्रकरण करते, तेव्हा त्या आई वडिलावर काय वेळ येत असेल, किंवा एखाद्या लेकरानं किंवा एखाद्या मुलीनं किंवा एखाद्या मुलानं असं केलं तेव्हा त्या पालकावर काय वेळ येते. कारण की त्या पालकांनी किंवा आई वडिलांनी तिच्या काय स्वप्न पाहिलेले असतात. कधी त्या आई वडिलाच्याही भावनेनं तुम्ही थोडंसं या गोष्टीकडे बघा, कारण की सोशल मीडियावर मी बघतो प्रत्येक जण ही लव्ह स्टोरी शेअर करतंय, प्रत्येक जण येते. ही नांदेड स्टोरी जी लव्ह स्टोरी आहे ना, ही प्रत्येक जण आपल्यासमोर शेअर करतंय. पण त्या आई वडिलाचाही विचार करा, किंवा प्रत्येक आता ज्या आपल्या समाजामध्ये ज्यांची मुलगी मोठी झाली, किंवा प्रत्येक पालकाला वाटत असेल की आपली मुलगी मोठी झाली, या आचलच्या निर्णयाने आपल्या समाजातल्या प्रत्येक पालकाच्या हृदयाचा एक ठोका चुकवलेला आहे. कारण की कोणीही कोणता एखादा समाजाच्या विरुद्ध निर्णय घेतोय तेव्हा त्याचा इफेक्ट वैयक्तिक त्याच्या लाईफवर पडत नाही, तर तो पूर्ण समाजावर पडतो. आचलने हे जे घेतलेला निर्णय आहे त्यांनी असंख्य असेच लाफडे लुफडे करणाऱ्या युवक युवतींसाठी मार्ग मोकळा केलेला आहे. मित्रांनो, आपण जेव्हा लेकराला संस्कार देतो, अरे 18-19 वर्षापर्यंत लेकराला आईबाप पाळतात, आणि 2 ते 3 वर्षामध्ये कोण त्यांच्या आयुष्यामध्ये येतं आणि त्यांचं एवढं प्रेम होतं. अरे तर हाताचा पाळणा करून, रक्ताचं पाणी करून, हाडाचं काढं करून जेव्हा आई वडील लेकरांना लहानाचे मोठे करतात, आणि 4 पुस्तकं शिकल्यानंतर तेच लेकरं किंवा तेच मुलं किंवा त्याच मुली अशा प्रकारचे जेव्हा कांड करतात, तेव्हा ती जी वेळ आहे, ती येणारी पालकावरची वेळ आहे, याचा कोणीही विचार करत नाही. प्रत्येक जण, आता मी बघतो या आपल्या पूर्ण देशभर एकच न्यूज येते की बघा आचल सारखं प्रेम करावं. हिंदीमध्ये तर विचारूच नको, प्यार की ऐसी दास्तां कहीं देखने नहीं मिलेगी, इस प्यार की दास्तां को देखकर पूरे हिंदुस्तान का माहौल बिगड़ गया. प्यार की ये कशिश और ये लैला मजनू जैसी प्रेम कहानी, ही रांझा जैसी ये प्रेम कहानी, रोमियो जूलियट जैसी ये प्रेम कहानी आपने कभी नहीं देखी होगी. एक लड़की मरे हुए आदमी से शादी की, ऐसा प्यार इस दुनिया में कभी देखा नहीं होगा. अशा प्रकारच्या बातम्या या सोशल मीडियाने इतक्या फिरत आहेत. पण याचा इफेक्ट काय होतो मित्रांनो, एखादा आपला निर्णय असतो तो वैयक्तिक आयुष्याचा असतो,
पण याचा इफेक्ट समाजावर पडतो. आता आपण आपल्या तरुण पिढीला काय दाखवणार आहेत? ही प्रेम कहाणी दाखवायची आहे? हे घडणाऱ्या समाजातल्या गोष्टी याचा एवढा उद्रेक काय करायचा आहे, की या गोष्टीला एवढा याचा व्हायरल काय करायचंय? या न्यूज बघून किंवा अशा घटना बघून या समाजामधल्या प्रत्येक पालकाचा हृदयाचा ठोका चुकलेला आहे. असं कोणीही करत असाल, मला वाटतं हे प्रेम. अरे तुम्हाला लहानाचं मोठं केलं, 9 महिने तुमच्या आईनं तुम्हाला पोटात सांभाळलं, बापानं तुम्हाला त्या हाताचा पाळणा करून, हाडाचे काढे करून, रक्ताचं पानं करून, तुमच्यासाठी हाल करून तुम्हाला जगवलं, मोठं केलं, तुमची प्रत्येक शोक पुरला आणि तुम्ही जरसे काय वयात आले तर तुम्हाला प्रेम होतं. तुमच्या आयुष्यामध्ये 2 ते 3 वर्षासाठी कोणीतरी येतं आणि तुम्ही तुमच्या मायबापावर म्हणता केस करा. कधीही तुम्ही मित्रांनो फक्त या न्यूजला प्रेमाच्या नजरियाने बघू नका. या न्यूजला पाहताना तुम्हीही पालक होणार आहेत नसताल तर प्रत्येक या समाजातला प्रत्येक जण पालक होणार आहे आणि या समाजातला प्रत्येक जण एका मुलीचा बाप होणार आहे किंवा मुलीची आई होणार आहे. तर त्या आई वडिलाच्या नजरेनं बघा. ही जी घटना घडलेली आहे याचा एवढा उद्रेक करण्याची काहीच गरज नाही, कारण की आपण आपल्या युवा पिढीला कुठं नेऊन चलवत. आता आपल्याला आपली युवा पिढी सैराट करायची का? आता आपली युवा पिढी आपल्याला धडक करायची का? किंवा आता आपली युवा पिढी आपल्याला सयारा करायची का? ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, एक जुनी म्हण आहे किंवा मराठीमध्ये एक लाईन आहे, मित्रांनो, लेकराला सोन्याचा घास खाला द्यावा पण पहा दुश्मनाच्या नजरेनं. एक महत्वाची गोष्ट मध्ये यामध्ये जातीवाद घुसण्यात आला आणि याला राजकीय आता एक वळण देण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, या गोष्टी जिथले तिथे दाबाय पाहिजे. माझा प्रत्येक क्रिएटरला एक प्रश्न आहे, ही घटना तुमच्या घरी जर घडली किंवा ही गोष्ट जर तुमच्या मुलीसोबत घडली तर तुम्ही याचा एवढा उद्रेक करणार आहेत का? मित्रांनो, अशा गोष्टी किंवा अशा न्यूज या जिथले तिथेच दाबाय पाहिजे, जेणेकरून फक्त आपल्याला या समाजाला आणि या तरुण पिढीला जास्तीत जास्त गुड मेसेज किंवा चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करू. अशा घटनांना जास्त बढावा न देता, असं रंगून न सांगता ही गोष्ट जिथले तिथं दाबाय पाहिजे. मी जाता आणखीन एकदा सांगतो की मित्रांनो, मी ज्या सक्षमला मारले त्याच्या समर्थनार्थ कधीही बोलत नाही. त्याला मारलं ते चुकीचं झालं, पण मला फक्त कमेंटमध्ये एवढंच सांगायचंय, या न्यूजमुळे किंवा या प्रेम प्रकरणामुळे समाजाला कोणता मेसेज जातो आणि पालकांच्या मनामध्ये सध्या कोणता प्रश्न निर्माण झालाय, फक्त ही मला कमेंट करून तुम्ही सांगा. भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.